नमस्ते फ्रेंड्स, मी कविता. वेलकम टू माय चॅनल. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअल अवेकनिंग, स्पिरिच्युअलिटी आणि सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलते आणि मला जे काही माझ्या जर्नीमध्ये अनुभव आले आहेत ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि प्रत्येक आठवड्याला टॅरो कार्ड रीडिंग एनर्जीज काय आहेत आणि आपले गाईड्स, आपले एंजल्स आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या सोल फॅमिलीसोबत नेहमी शेअर करते. सो आजचे पण काही मेसेजेस मी काढलेले आहेत. आपण बघूया की या आठवड्यामध्ये आपल्याला काय मेसेजेस आहेत. तर मी सुरू करते आजची रीडिंग आणि ही जनरल रीडिंग आहे, सर्वांसाठीच रीडिंग आहे. जेवढे कुठले मेसेजेस तुम्हाला तुमच्यासाठी वाटत आहेत तेवढे घ्या आणि बाकीचे मेसेजेस तुम्ही सोडून द्या. ओके, इथे तुमची सद्सद विवेक बुद्धी तुम्ही नक्की वापरा. तर खूप छान मेसेजेस आलेले आहेत. परत आपल्या जे सेल्फ डेव्हलपमेंटच्या मार्गावर आहेत किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटच्या मार्गावर आहेत किंवा ज्यांना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि ऑलरेडी काही ना काही काम ते या क्षेत्रामध्ये करत आहेत, स्वतःवर करत आहेत, एक चांगला ह्युमन बिईंग बनण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये अजून डीप जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सो त्यांच्यासाठी आपण आत्ता बघितलं की आत्ता फुलमून होऊन गेला जस्ट काही दिवसांपूर्वी, मागच्याच आठवड्यामध्ये. आणि तेव्हा बऱ्याच एनर्जीज अशा हेवी एनर्जीज होत्या. हेवी एनर्जीज यासाठीच असतात की आपले इमोशन्स जे आपण सप्रेस केलेले आहेत किंवा आपले इमोशन्स जे आपण किंवा कुठे हर्ट फिलिंग आपल्याला आहे आणि ती आपण सप्रेस केली आहे किंवा कुठलेही बॅड इमोशन्स किंवा आपल्याला होणाऱ्या अनप्लेझंट गोष्टी आपण सप्रेस केलेल्या आहेत, त्या हील नाही केलेल्या आहेत. तर मोस्टली फुल मूनच्या वेळेस ती सायकल कंप्लीट होते आणि अशा गोष्टी जास्ती वर येतात हील करायसाठी. जे आपण ऑलरेडी या मार्गावर असो, स्पिरिच्युअल आणि मेडिटेशन्स किंवा अशा काही प्रॅक्टिसेस ऑलरेडी करत असू तर ह्या गोष्टी आपल्याला तेवढ्या अवघड जात नाहीत. पण नसूत तर या गोष्टी थोड्याशा आपल्या खूप अगेन्स्ट जाण्याची फिलिंग आपल्याला नक्की येते. सो त्याच्यानंतरची एनर्जी जी आहे ती आता खूप सुंदर आहे आणि पहिलंच आपल्याला कार्ड आलेलं आहे न्यू बिगिनिंगचं कार्ड. ओके, एक छोटं बाळ आपल्याला दिसतं आहे आणि मागून त्याच्या खूप सारा प्रकाश आहे आणि ते खूप हसतं आहे, असा हे सुंदर कार्ड आहे. ही आपली पहिलं कार्ड आपल्याला आलेलं आहे आणि या एनर्जी दाखवत आहेत की जसं मी म्हटलं, जे कोणी हील करून आणि याच्या गोष्टींच्या बाहेर आलेलं आहे त्यांच्यासाठी एक नवीन बिगनिंग सुरू झालेली आहे, नवीन सायकल सुरू झालेली आहे. सो नवीन गोष्टी कुठल्या स्टार्ट करायच्या असतील तर त्या ऑपॉर्च्युनिटीज नक्की तुम्हाला पुढे येतील आणि त्या तुम्ही कंप्लीट करू शकता आणि पुढे जाऊ शकता. सो असा एक मेसेज आहे. आणि सेकंड टेम्पल हा एक आपल्याला मेसेज आहे. हायर सेल्फ हे आपल्याला एक मेसेज आहे. तरी सांगतात की तुमचं हायर सेल्फ म्हणजे असा सेल्फ की जो आपल्याला नेहमी चांगलं गाईड करतो आणि असा आपला सेल्फ की जो करप्ट नाही आहे किंवा जो लोअर इमोशन्समध्ये नाही आहे, असा सेल्फ आपल्याला नेहमी एक चांगलं गायडन्स आपल्याला देत असतो. स्वतःचंच गायडन्स आपल्याला नेहमी असतंच, एंजल्सचं तर असतंच, पण आपलं स्वतःचंही आपलं सद्सद विवेक बुद्धी किंवा आपलं गायडन्स हे नेहमी आपल्याला असतं. सो ते वापरा. ते वापरून तुम्ही या मार्गावर जे पुढे जाणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पुढे जा आणि पीस आणि सेक्रेड टेम्पल. सो हे जिथे पीस आहे किंवा जिथे असं काय म्हणतात त्याला की पवित्र गोष्टी आहेत, हे असं फिलिंग नक्की येईल आपल्याला. आणि जे काही आपण आता या बिगिनिंगमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये आपण नक्की पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बरेचसे कार्ड आलेले आहेत. पीसचं कार्ड आहे. सो या मार्गावर आता आपण जे चालत आहोत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला पीस मिळेल. पण जितकं आपल्याला गोष्टी सोप्या जातात जेव्हा आपण स्पिरिच्युअल मार्गावर असू आणि स्पिरिच्युअल मार्गावर आपण काहीतरी करत असू आणि आपल्या इंट्युशन्स म्हणा किंवा आपले गाईड्स म्हणा किंवा आपला हायर सेल्फ याचं आपण जास्तीत जास्त ऐकतो आहे
माइंडपेक्षा किंवा लोक काय सांगतायत ह्याच्यापेक्षा. सो नक्कीच आपल्याला आपला मार्ग सापडतो, आपला पर्पज सापडतो आणि आपलं पीस आपल्याला मेन मिळतं. जिथे पीस आहे तिथे पर्पज आहे, इजंट इट? सो असं आपल्याला पीस आपल्याला मिळतो. सो काही लोक खूप थिंक करत असतील, सो नका थिंक करू जास्ती. तुमच्या इंट्युशन्सनी जा. थिंक करायच्या गोष्टी कमी करा. बॅक सीटवर आपल्या माइंडला बसवा आणि फ्रंट सीटवर आपल्या इंट्युशन हार्टला बसवा आणि लेट द हार्ट ड्राईव्ह. ऑफ माइंड काम आपलं करतंच त्याच्या मागे. सो पण लेट द हार्ट ड्राईव्ह युअर जर्नी. सो दॅट्स द मेसेजेस. आणि गिफ्ट्स आहेत नक्कीच. ओके, या मार्गावर आपण चांगले काम करत राहिलो तर रिवॉर्ड्ससुद्धा मिळतात. कठीण गोष्टी असतात पण त्याचे रिवॉर्ड्ससुद्धा मिळतात. सो आहेत रिवॉर्ड्स तर नक्की आहेत. एक्सचेंजिंग गिफ्ट. सो यू आर युनिवर्स इज एक्सचेंजिंग गिफ्ट्स विथ यू. तुमचे जे काही रिवॉर्ड्स गिफ्ट्स असतील ते तुम्हाला मिळतील. जे कोणी खूप खूप स्पिरिच्युअल मार्गावर काम करत आहेत आणि स्वतःवर खूप जास्ती वर्क करत आहेत, सो त्यांना काही स्पेशल गिफ्ट्स असतील, स्पेशल गिफ्ट्स मिळतील किंवा तुमचे जे काही स्पेशल तुमच्यातल्या क्वालिटीज असतील काही तर त्या बाहेर निघतील. सो अशा गोष्टी ॲज अ गिफ्ट आपल्याला नक्की मिळतील. हाच टाईम आहे असं ते सांगत आहेत. ओके, सो वर्क करा, स्पिरिच्युअली वर्क करा, मेडिटेशन्स करा. मेडिटेशन्सने स्वतःला जे काही वरती येत आहेत गोष्टी त्या हील करत राहा. हीलिंग ही खूप नॅचरल प्रोसेस आहे आपल्यामध्ये. आपण ती तेवढी सिरियसली घेत नाही. जसं आपलं वुंड्स कुठे लागलेलं असतं किंवा काही झालेलं असतं ते आपण हील करू शकतो, तसंच आपण आपल्या मेंटल गोष्टीसुद्धा, इमोशनल गोष्टीसुद्धा वारंवार हील केल्या पाहिजेत. पिरियॉडिकली हील करत राहिलं पाहिजे. आणि फुल मून हा त्याच्यासाठी नक्कीच एक छान अपॉर्च्युनिटी आपल्याला घेऊन येतो आणि ते घेऊन तो लास्ट वीकमध्ये आला होता. सो तसंच पुढच्या मंथचा पण जो फुल मून असेल सो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहा. जे काही इमोशन्स येत आहेत त्याला वॉच करा. खूप इमोशन्समध्ये जाण्यापेक्षा सो इमोशन्सला बाहेरनं वॉच करा आणि जेवढं तुम्हाला त्याच्यातनं हील करता येईल, स्वतःला बाहेर काढता येईल तेवढं बाहेर काढा. आणि मग नक्कीच सुंदर गोष्टी आपल्यासाठी आलेल्या असतात. नेक्स्ट स्टेप आपल्यासाठी आलेली असते आणि ती नेहमीच येत राहते. परत तेच मेसेज आहे की तुमचा गाईड्सचा तुम्हाला कायम सपोर्ट आहे. या बाबतीत जे कोणी या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी गाईड्स नक्की वर्क करतात. आपले गाईड्स आपल्या नेहमी अराउंड असतात आणि त्यांना हायर नोईंग असतं. सो तुम्ही प्रश्न विचारत राहा. मी प्रत्येक याला तेच सांगते की तुम्ही प्रश्न विचारत राहा आणि तुम्हाला उत्तरं नक्की मिळतील. कुठल्या ना कुठल्या गोष्टीतनं तुम्हाला उत्तरं नक्की मिळतील. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते डिस्कस करत राहा. फ्रेंडली डिस्कस करत राहा तुमच्या गाईड्सशी. जे तुम्हाला तुमचे गाईड वाटत आहेत किंवा असं तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही येऊ शकता. फेअर आणि बॅलन्समध्ये आपण आलेलो आहोत. जे काही इमोशन्सवर आले होते आणि हील करायला, ते हील करून आपण आता परत सगळेजणं बॅलन्समध्ये येत आहोत आणि याच्यापुढे आपण आपली न्यू सायकल सुरू होत आहे. स्मॉल स्टेप्स घ्या. आस्किंग फॉर हेल्प हे कार्ड नेहमी येतं, प्रत्येक वेळेस हे कार्ड येतं. सो स्मॉल स्टेप्स, आस्किंग फॉर हेल्प. सो छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. ओके, खूप मोठ्या स्टेप्स आत्ता सुचत नसतील, घेता येत नसतील किंवा कळत नसेल तर छोट्या छोट्या स्टेप्स घ्या असे ते सांगत आहेत. आणि प्रत्येक स्टेपला आपल्याला मदत आहे, गायडन्स आहे. ओके, सो सगळ्यांसाठीच आहे. सो ही होती आजची रीडिंग आणि खूप सुंदर रीडिंग होती ही आफ्टर फुल मून आणि ह्या एनर्जीज खूप ब्युटिफुल आहेत. सो स्पिरिच्युअल प्रगती करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. इंट्युइशन स्ट्रॉंग करा. स्वतःचे डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग करा आणि या सगळ्या गोष्टीत तुम्हाला सपोर्ट आहे, गायडन्स आहे. आणि ही होती आजची रीडिंग. आपण नेक्स्ट वीकमध्ये परत पुन्हा भेटूया एक नवीन रीडिंग घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.